जय शिवराय मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळेजण? तर आय होप तुम्ही सगळेजण चांगलेच असाल आणि खाऊन पिऊन मजेतच असाल. तर आज सकाळी सकाळी रेडी झाली आहे, बाहेर जायचं आहे ॲक्च्युली. तर म्हणजे 8 होत आहेत. बाहेर जायचा प्लॅन आहे. प्लॅन इन द सेन्स की एका पूजेला चालली आहे. तर जास्त बगबग न करता आपण लेट्स गेट रेडी टू ईट. अँड तुम्हाला आज मी एक स्टोरी सांगणार आहे. मेकअप करता करता एकदम इंटरेस्टिंग स्टोरी आहे, तर तुम्ही ती ऐका. ओके. तर पहिल्यांदा मी मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलेलं आहे. तर झालं असं की मी ना शॉपिंगला गेली होती. म्हणजे माझा बड्डे होता ना 18ला, तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 17 तारखेला मी शॉपिंगला गेली होती. आणि माझी फ्रेंड होती इथे ट्रेनमध्ये. तर मी तिला पण बोलली की चल शॉपिंगला बाबा, जाऊया आपण. तर ती बोलली ठीक आहे चल. आणि सडनली आमचा प्लॅन ना झाला की शॉपिंग झाली की आपण मरीनला जाऊया मस्तपैकी एन्जॉय करायला. तर ती बोलली ओके. मस्तपैकी सुट्टी मारली जॉबसाठी. मी नाही, तिने मारली कारण माझी सुट्टीच होती. तर जॉबसाठी सुट्टी मारली आणि ना आम्ही दोघी गेलो मरीनला. मस्तपैकी फिरलो वगैरे, झालं तिकडे सगळं फिरणं वगैरे, खाणं पिणं. मग नंतर तिकडनं ना आता मरीनला गेल्यानंतर आम्ही पोचलोच किती वाजता? आम्ही पोचलो 5-5:30ला. आम्ही 5ला निघालेलो ॲक्च्युली ठाण्यावरून. मी ठाण्यामध्ये शॉपिंग करत होती आणि ठाण्यावरून 5ला निघालो. तर तिथे पोचलो असेल समथिंग काहीतरी 6 वाजता वगैरे. तर तिथे मग आम्ही 7-7:30 वाजेपर्यंत टाईमपास केला. 8ची कर्जत पकडली मी. ठीक आहे. तर आणि माझी मैत्रीण नव्हती कारण तिला तिच्या भावाकडे जायचं होतं, काम होतं. भावाचं काहीतरी बिझनेस आहे ना, तर त्याच्यात ते काम सांगितलेलं. तर ती बोलली तू जा पुढे, भावाचं वगैरे काम करून तुला जॉईन होते. म्हणली ओके. मी एकटीच होती ट्रेनमध्ये का. आणि नंतर ट्रेनमध्ये मी मस्तपैकी आता युजली कर्जतची ट्रेन जी असते ना ती धावता पकडतो आम्ही लोक, जस्ट बिकॉज सीट मिळावी आणि पाहिजे तशी सीट मिळावी. तर मी पण रनिंगमध्ये ट्रेन पकडली आणि ना सीट छानपैकी भेटली मला. जी 9 सीटर असते ना ती भेटली आणि विंडोच्या बाजूची सीट मी घेतली. सेकंडमध्ये मी बसली होती. सेकंडला मी बसली होती. ठीक आहे. तर तिकडं ना तिथे अजून एक बाई आली, हेल्दी होती चांगली. तर ती आली आणि माझ्या समोरच बसली आणि मला बोलायला लागली की ही तुझ्या सीटवर ना मी बसेल. मी बोलली वॉट? बोलते तुझ्या सीटवर मी बसेल. मी म्हटली का? आणि तिला माहिती ना मी कुठे उतरणार आहे कुठे नाही. उगाच आपल्या तिने स्वतःच अजूम केलं की मी कुठेतरी लवकर उतरेल आणि सीट देईल बाबा हिला, की मी उठली का माझ्या जागेवर ती येईल. ते मला कळलं. पण डायरेक्टली असं का विचारते? तिने क्वेश्चन हा केला पाहिजे ना की तू कुठे उतरणार आहे, म्हणजे तू कुठे उतरशील तर मला सांग, तर तुझ्या सीटवर येईल. बॉस मी लास्ट आहे, कर्जत आहे मी का उठू आणि मी का देऊ तुला माझी सीट? ते झालं. नंतर मी बोलली का? ती बोलते अगं तू उठली का, तुझी सीट मला दे. म्हटलं एक मिनटं, ही बाजूची उठली ना की तुम्ही इथे बसा, नाही तर मग बाजूला बसा माझ्या. इथे थर्ड होती आणि अख्खं 9 सीटर खाली होतं. तिकडच्या पुढच्या जे सीट्स होत्या पूर्णपणे खाली होत्या. त्या बाईला तिथे नाही बसायचं, त्या बाईला माझ्याच जागेवर बसायचं होतं. तर मी तिला बोलते तुम्ही इथे किंवा इथे बसा. तर बोलते की नाही तू उठली का तुझ्या इथेच बसायचं. ती बोलते बाजूची कुठे उतरणार आहे. म्हटलं मला काय माहिती, मी ओळखत पण नाही तिला, काय प्रश्न आहे म्हटलं हा. तर ती मी बोलली आहे बघा अजून ट्रेन सुरू पण नाही झाली, तुम्ही नका सुरू हो प्लीज. आणि थँक्यू बोलली तिला. ती बोलते थँक्यू फॉर वॉट? मग मी पण इंग्लिशमध्येच दिलं तिला आन्सर की प्लीज डोंट स्टार्ट, दॅट्स वाय आय एम टेलिंग यू थँक्यू. तर गप्प बसली आणि बाकी तिथे बाजूला ना पोरी बसलेल्या त्या हसत होत्या की म्हटलं हे का असं येडपणा चालू आहे या बाईचं. तर मी तिला जास्त काही एक्सप्लेन केलं नाही आणि ती बोलली ती काहीतरी अजून बडबडली थँक्यूच्या नंतर. ती बोलली प्लीज 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 शांत बसा प्लीज. तर शांत बसून गेली आणि तिची एक फ्रेंड ना माझ्या क्रॉस साईडला बसलेली इकडे बाजूला 9 सीटरच्या इथे. असं रेड कलरचा छानसा फ्रॉक घातलेला अँड शी हेल्दियर दॅन हेल्दी, म्हणजे टू मच हेल्दी होती ती. जसं हेल्दी असतं म्हणजे आपल्या भाषेमध्ये जाडी होती ती. ठीक आहे. तर असं काय होतं ते झालं. आणि नंतर मग कुर्ला आला. तर कुर्ल्यावरून ना एक बाई आणि एक पोरगी चढली. ओके मी कपल बोलते त्यांना. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून एक कपल बोलते मी. त्या दोघी चढल्या आणि नंतर काय कुठून आलेल्या आय डोंट नो, सगळे थकूनच येतात, सगळे जॉब करूनच येतात. तर डोंट फ्रस्ट्रेट, डोंट इरिटेट यार प्लीज. तुम्ही तुमचं सीट बघा आणि बसून जा पटापट. उगाच दुसऱ्यांना पण त्रास नका देऊ आणि स्वतःला पण त्रास करून नका घेऊ.
ते झालं. माझं काही लक्ष नव्हतं कारण की माझं हेडेक होत होतं, त्यामुळे मी शांत बसलेली. म्हटलं आशू कोणाच्या नादी नाही लागायचं आहे, कोणाच्या भांडणात स्वतःहून पण पडायचं नाही, चुपचाप डोळे मीट आणि झोप. मी तेच काम करत होती. तर ती थोडी इरिटेट झालेली बाई, ती बोलते तुम्ही इकडनं धक्के मारताय तिकडनं धक्के मारताय, आम्ही जायचं तरी कुठून वगैरे अशी बोलायला लागली ती. तर मी ऐकत होती. म्हटलं अरे अरे बिचारीला किती त्रास देत आहेत हे लोक, असं माझं चालू होतं. आणि तिची बडबड चालूच होती त्या बाईची. तर मग नंतर हळूहळू घाटकोपर आलं. घाटकोपरवरून माझी फ्रेंड लोक पण चढली. निकिता नावाची फ्रेंड आहे, तीही होती त्या ट्रेनमध्ये. तर तिचा ग्रुप होता तो ॲक्च्युली. तर त्या ग्रुपची ती जास्त बडबड करत होती. म्हणजे ऑब्वियस आहे यार. मग मी हाय हॅलो केलं, तिचं बॅग वगैरे असं पकडून होती मी शांतपणे. तर असं मग नंतर ना ते झालं. घाटकोपरवरून ती फ्रेंड आली. नंतर मग ती बाई परत बडबडायला लागली की मी सीट सांगितली, तुम्ही मागून येतात आणि सीट सांगतात. आणि काय कुठं सीट सांगितली देवाला माहिती. ती नुसती बडबड करत बसलेली, सगळ्यांची भांडत होती ती ॲक्च्युअली. आय डोंट नो काय तिचा प्रॉब्लेम होता का काय होता काय माहिती. एक तिच्यासोबत जी पोरगी होती अशी गोरी पान होती आणि ती अशी सावळीची होती. तर तिची पोरगी वाटत नव्हती ती मला ॲक्च्युली, पण अशा होत्या त्या सोबत दोघीजणी. त्याच्यानंतर एक मिनिट हां. तर असं तिचं भांडण वगैरे चालू होतं. आणि नंतर मग ना परत ठाण्यावरून अजून एक मुलगी चढली. म्हणजे उतरणाऱ्या कुठे होत्या त्या, शेलू, वांगणी, बदलापूर अशाच उतरणाऱ्या होत्या त्या बिचाऱ्या. आणि पूर्ण जॉब करून आलेल्या बिचाऱ्या त्या. आणि मग नंतर ना त्या ठाण्यावरून जी पोरगी चढलेली ना, आता गर्दी दादरपासून खूप झालेली आहे ॲक्च्युलीमध्ये. माझ्यासमोर पण तिघीजणी उभ्या होत्या आणि ते 9 सीटर आणि त्या सीटच्या मध्ये ना जास्तीत जास्त 3-4 जणी उभी राहू शकतात. अशी सेकंड लाईन नाही होत. पण ठाण्यावाली जी फ्रेंड आली ना ती मध्ये मध्ये घुसायला लागली. आणि नंतर मग माझ्या पुढे जी उभी होती ना तिला त्रास द्यायला लागली. तू अशीच उभी राहा, तू तशीच उभी राहा, अगं तुझे खांदे असे कर, अगं तुझं तसं कर. तर ती शी गॉट इरिटेड. ती बोलते की तू मागून आली आणि मला सांगते मी केव्हाची इथं उभी आहे आणि असं, आणि इथं जागाच नाही आहे मग हे ते. पण ती जी ठाण्यावरून चढली तिने जास्त काही भांडणं केली नाही. ती चुपचाप जाऊन बाहेर उभी राहिली. ठीक आहे, बाहेर उभी राहिली. बिचारीने जास्त काही वाद नाही केला. आणि जी कुर्ल्यावरून चढलेली तिला धक्के लागतच होते. तर ती हेच करत होती, ती बडबडच करत होती. तर सगळ्यांना कळलं की बाबा ही इरिटेट झालेली आहे. आणि अशी बोलत होती की आम्ही एकतर थकून आलेलो आहे आणि वरून तुम्ही असे बोलतात, हे बोलतात, ते बोलतात, अशी हे करत होती ती, अशी बोलत होती. तर मग ना ठाण्याला आणि ठाण्याला युजली काय होतं की आम्ही जे CST वाले बसतो ना ते 1 तास बसतात आणि नंतर मग जे बदलापूरला उतरणार आहेत त्यांना आम्ही डोंबिवलीला वगैरे सीट देतो. हा रूल आहे तिथे. पण काही असतात ना उठतच नाही, काही ना काही वेगळे प्रॉब्लेम असतात, त्यामुळे काही नाही उठत. तर अशा गोष्टी घडतात. तर मी दिली बाबा एकीला बसायला. त्याच्यानंतर ठाण्याला परत जी हेल्दी होती ना रेड कलरचा फ्रॉक घातलेली, तर तिने तिची मैत्रीण आली तर तिला बसायला दिलं थोड्या वेळ. आणि नंतर त्यांचं असं गप्पा गोष्टी हलणं डुलणं असं चालू होतं. तर त्या बाईला ना तिचा धक्का लागत होता, जी रेड कलरची फ्रॉकवाली आणि ती जी कुर्ल्यावरून चढली ना तर ती अशी हलून अशी करत होती ना, तर हिचा धक्का तिला लागत होता. तर ती बोलली तू किती हलते, मला त्रास देते, मला ह्याव मला त्याव. आणि मग आम्ही जी एक दादरवरून अजून एक लेडीज चढलेली, शी इज व्हेरी यू नो एकदम शार्प माइंडेड की बाबा कोणाला कोण कुठंपर्यंत गप्प बसू शकतं आणि कोण कुठं काय बडबड करू शकतं हे तिला चांगलं माहिती होतं. सो तीही बोलली की शांत बस, कारण ती बाई भांडणाच्या मूडमध्येच आहे, तर तू शांत बस, तू काय बोलू नको तिला जास्त. आम्ही असं सजेस्ट केलं. पण ना मी त्या ग्रुपच्या अगेन्स्टच होती, कारण की त्या जास्त ओव्हरच करत होत्या. त्यामुळे मी बोलली यार काय या पोरी यार नुसत्या दुसऱ्यांना त्रास देतात वगैरे असं. तरी पण मी गप्प बसली का मी काहीच बोलली नाही तिथे. मी आपली शांत त्या बाईला सीट दिली आणि उभी राहिली चुप्पपणे मोबाईलमध्ये. आपला डोकसा दुखते शांत बसावं, पण मी शांत बसली, काही बोललीच नाही मध्ये. कारण माझं हरिश्चंद्र जागा होतो ना मध्येच की हिच्यासोबत असं घडलं, तिच्यासोबत तसं घडलं, त्यामुळे. तर असं काही झालं हां का. मग नंतर परत ती भांडायला लागली, ती कुर्ल्यावाली बाई, तू नीटच उभी राहा नाहीतर बघ असंच तसं हे ते. आणि ती जाडी बाई ना काहीच बोलत नव्हती बिचारी. नंतर मग ना गप्पा बसल्या वगैरे आणि आमच्या ना गप्पा गोष्टी अशा सुरू होत्या की ना ती
इन इंग्लिश आमचं चालू होतं की जेणेकरून तिला कळावं नाही, यासाठी आम्ही ना इंग्लिशमध्ये बोलत होतो की बाबा हिला आय थिंक मोका पाहिजे आहे भांडण वगैरे करण्यासाठी. मी सकाळ निवडली इथे मेकअप करायला. हा पाऊस एवढा काळोख करून आला आहे, ग्लुमी झालं आहे पूर्णपणे. मी जास्त ना फाउंडेशन नाही लावते, नाही त्यांना केकी होऊन जातो पूर्णपणे माझा फेस, कारण की टेक्स्चर आहेत ना भरपूर फेसवर. तुम्ही बघू शकता अगोदर मेकअपच्या अगोदरचा फेस तुम्ही माझा बघू शकता कसा होता, आणि आता फाउंडेशन लावल्यानंतर मेकअप कसा म्हणजे फेस कसा छान दिसतो आहे, एकदम ग्लो आल्यासारखं वाटतं आहे. तर ना असं झालं हा का. मज्जा सांगते पुढची अजून. मग नंतर तिला ना जागा भेटली हा का, बिचारीला थर्ड भेटली. आणि एक बदलापूरला उतरणारी पोरगी होती, ती बोलली की ती एक शेलूच्या पोरीला बोलते की ये तुला मी विंडो देते. म्हणजे त्यांचे ते फ्रेंड लोक होते ना, त्यामुळे ती अशी बोलत होती की ये मी तुला ना विंडो देते. आणि ती जाऊन बसली. या लोकांनी काय ऑब्जेक्शन पण नाही घेतलं, बाबा तुला विंडो दिली डायरेक्ट, आम्ही एवढे वेळ उभे आहोत. माझ्यासारखी असती ना मी बोललीच असती, म्हटलं प्लीज तू फोर्थला बस, आम्ही अगोदरपासून इथे बसल्या. येस बॉस मी बोलते, मी ना ऐकून घेत कोणाचं. आम्ही पण तिकीटं काढलेली आहेत आणि आमचे पण पास आहेत, आधी तर चेक करू शकतात आरामात, काय प्रॉब्लेम नाही. तर ते झालं का. त्याच्यानंतर ती खूप इरिटेट झाली. मग नंतर ती शेलूवाली बोलते उठून गेली, आणि नंतर ती बोलते थर्डवाली ती कुर्ल्याची बाई होती ना, ती बोलते बरं झाली गेली उठून. बरं झाली बोलते गेली उठून. तर मी हसली त्या बाईसोबत, आणि तिथं माझी चुकी झाली की मी का हसली तिच्यासोबत. लिटरली ती डोक धरून होती कोणावर काय, आय रिअली डोंट नो. माझा ब्रश कुठे आहे, त्याच्यामुळे ना मी बोलली आता हिच्यावर अन्याय होते तर ही आपली साईड आहे, म्हणजे आपण त्यांची साईड घ्यायची. ओके, तर मी या हिशोबाने त्या बाईशी हसली, आणि मला काय माहिती पुढे जाऊन काय होणार आहे आणि काय नाही ते. आणि नंतर मग हळूहळू बदलापूर आलं, बदलापूर गेलं, आणि ना बदलापूर जसं गेलं वांगणी येत होतं. तर त्या पोरीला ना तिच्यासोबतची जी पोरगी होती तिला सेकंड सीट भेटली, आणि त्या बाईला थर्ड. आणि जी विंडोला बसली होती ना ती शेलूला उतरणार होती, म्हणून ती लोकांनी काही बोललं नाही तिला. मी बोलली चांगले चला सेकंड अँड थर्ड तर भेटली ॲटलिस्ट, मगापासून उभ्या आहेत बिचाऱ्या, ॲटलिस्ट जागा तर भेटली. हा माझा हिशोब. आणि बस. आणि ती सेकंडवाली पोरगीचं मला काहीच माहिती नाही, मी बघितलीच नव्हती तिला, मला माहीतच नाही की ही एवढी भांदळ असेल, आणि आपल्यावरच ही उलटी फिरेल वगैरे. ते खूप भयानक, म्हणजे अतिशय भयानक होतं. ही पोरगी बसली सेकंडवाली, आणि माझा ना प्लाझो होता, टॉप होता आणि एक प्लाझो होता. तर प्लाझो कसा आपला उडत राहतो, तर ती पायावर पाय टाकून बसली बया. तिथे माझी सट टाकली. मी बोलली मी जोरात ओरडली, असं नको बसू म्हटलं माझा प्लाझो आहे, जीन्स नाही आहे अगं. आणि शी लिटरली ना, हे बघा आपण नॉर्मल कसं बसतो पाय पाय टाकून, हे असं करून बसतो ना की जेणेकरून समोरच्या, आणि ही पाय अशी करून बसलेली, म्हणजे हे ना माझ्या लिटरली प्लाझोला लागत होतं तिचा पाय. तर मी तिला बोलली तू नीट बस, तुझा पाय लागतो आहे म्हटलं. ती बोलते लागला का. मग काय लागायची वाट बघू मी, लागल्यानंतर मी तुला सांगू पाय लागला. हां तुझे मातीचे ते शूज ते घाण ते माझ्या प्लाझोला. अरे यार मी ना माझ्या ड्रेसिंगला घेऊन ना खूप पर्टिक्युलर आणि एकदम टिपटॉप असते बाबा, म्हणजे साफसफाई पण मला खूप आवडते. मला माझे कपडे ना जरा घाण झालेले आवडत नाही, अजिबात नाही. जसे घालून जाणार ना तसेच्या तसे घरी येतात. इवन माझ्या मावशी पण बोलतात अशोचे कपडे जास्त धुवायची गरज लागत नाही, म्हणजे ब्रश वगैरे लावायची एवढी काही माखत्वत, म्हणजे एवढं काही घाण पण नाही करत, असं असतंच. ठीक आहे. आणि ही बोलते की लागलं नाही, लागलं का म्हणजे लागल्यानंतर सांगू का गं तुला मी. तर त्याच्यावरून आमची पाचापाची झाली, एवढं भयानक भांडण झालं आमचं. अरे 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 काय सांगू तुम्हाला, केवढं भयानक होतं ते भांडण. म्हणजे मी CST पासून ते बदलापूरपर्यंत एवढी शांत आली. माझं जास्त कोणाशी तसं वाजत पण नाही, एकदमच थर्ड लेवलला जेव्हा जातं ना तेव्हा मी तोंड उघडते माझं, अदरवाईज मी एकदम शांतच बसते. कारण की ते घडलं आहे ना आजकालमध्ये, थोडंसं पण भांडलं तर लगेच
मारामारी सुरू करतात, मग जीवच काय घेतात, मग ढकलूनच काय देतात ट्रेनमधून. त्या सगळ्या भीतीने मी शांत बसते. बॉस, आपली बॉडी नाही आहे, आम्ही असे आहोत, आमचं फक्त तोंडाचा आवाज आहे, त्यामुळे मी शांत बसून जाते. मी नाही जास्त काय बोलत. कल्ला बिल्ला आपण जरा जास्त करतच नाही, कमी करतो. ते भांडण एवढं भीषण झालं एवढं मला वाटलंच नव्हतं. मी तरी पण एकदम गिल्टी फील करते यार, की मी एवढी शांत बसलेली आणि अचानक भयानक असं झालं तसं झालं. मग काय यांची चुकी, दुसऱ्यांचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढलं, हे ते असं चालू होतं. एकच मिनिट हां. आणि ना त्या ज्या होत्या ना त्या दोघी जणी, एक पोरगीशी आणि ती बाई, त्या ना गटर माउथ होत्या लिटरली. कारण त्यांना ना कोणाचा तरी कॉल आलेला, तर कॉल ठेवल्यानंतर ना ते लोक त्याला ना शिव्या देत होते. आणि एकदम म्हणजे शिव्या म्हणजे कशा, माझ्या तरी बावळट, मूर्ख, गाढव इथंपर्यंतच. यांच्या AZवरून तिथे चालू होतं, त्या ज्याला कोणाला देत होत्या. मी बोलली बरोबर या त्याच लायकीच्या आहेत, म्हणून हे लोकांनी एकदम भांडणं घाण केली. आणि लिटरली माझं डोकं एवढं फाटत होतं, तरी पण मी बोलते अगं मी तुला नीट सांगत होती, तू ऐकलं नाही, मग काय करणार. मग त्या आमचं खूप घाण भांडण झालं. मग आमच्या ज्या 2 फ्रेंड होत्या आणि ही तर जी पोरगी होती, हिने ॲक्च्युली तिला व्यवस्थित सांगितलं सुद्धा, अगं पाय असं नको ठेवू, सध्यापुरती असं खाली ठेव, लागेल म्हटलं तुझा पाय, लागतो असा, आणि असं काय बसते, असं खाली करून बस ना पाय. तर ती बोलते पोरगी, अगं मला सवय आहे, नाही लागणार, डोंट वरी. नाही. मी तिला बोलली हे बघ लिसन, माझा प्लाझो ना उडतो म्हटलं, तर तू 10 वेळा टच होणार तुझ्या चपलेला, तुला काय कळणार आहे म्हटलं. आणि अशा बाबतीत मी लई एकदम केअरफुल असते, की माझा कपडा ना कोणाच्या कशाला टच होता कामा नाही, थोडाफार पण नाही. तर असं होतं ते. त्याच्यानंतर मग ती पोरगी तर भांडायला लागली, ती बाई पण भांडायला लागली. आणि त्याच्यानंतर ना खूपच घाणेरडं भांडणं होत सुरू गेली. तर मग आज एकदम अनदर लेवलला गेलं ते भांडण, आणि माझा पण आवाज चढला. आणि लिटरली आम्ही मारामारीवर आलो होतो. पण माझ्या 2 फ्रेंड लोकांनी मला अडवलं तसं हातबीत काय उचलणार नाही. आणि पोलीस मॅडम आमच्या कुठं चढल्या माहिती आहे का, शेलूला. सगळं झाल्यानंतर आरामात आम्ही शेलूला चढलो. येस, नशिबाने शेलूला तरी चढल्या बाया, नाही तर मला वाटलं की स्टेशन संपल्यानंतर कर्जतला चढतात की काय. पण कोणी कोणाला कंप्लेंट केली नाही, सगळं शांत झालेलं. त्यामुळे आम्ही पण काय बोललो नाही, त्या पण काय बोलल्या नाही. त्या मला अडवतच होत्या, दोन्ही हात असे धरून, आशू गप, सोड जाऊ दे, सोड जाऊ दे. त्यांना चान्सच पाहिजे होता भांडण करण्यासाठी. त्या बघतच होत्या, काहीतरी ते शिकार शोधतच होत्या वगैरे वगैरे. आणि त्या शिकार मी व्हायची होती का. माझा एवढा सुंदर मूड होता, छान फिरून आलेली. मरीन ड्राईव्ह माय फेवरेट प्लेस. तर मी तिकडं छानशी फिरून आली होती मस्त. आणि हे असं व्हावं, आईला म्हटलं काय दुर्बुद्धी सुचली, आणि या पोरीला जाऊन मी बोलली. त्यापेक्षा मी चुपचाप उठून दुसरीकडे बसली असती तर काय वाईट झालं असतं, असं मी विचारच करत होती. आणि बाकीच्या बोलतात जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, तरी आमची भांडणं संपतच नव्हते. ती एक बोलायची, इकडनं 2 बोलायचे, त्या गप्प करत होत्या. मी म्हटलं हे बघा माझी चुकी नाही आहे, माझ्याकडं मला बोलायचं नाही, मला बोट पण दाखवू नका म्हटलं, माझी चुकी नाही. बोलतात की कधीपासून आम्हाला इरिटेट करायला लावलं. म्हटलं मला तुमचा सब्जेक्ट पण माहिती नाही, तुम्ही तिला बोलायचं होतं, मला बोलू नका म्हटलं. अरे कुठला सब्जेक्ट कुठं पण नेऊ नका, सब्जेक्ट काय चालू आहे त्याच्यावर बोला आणि खतम करा. तुम्ही इरिटेट करायला लावलंय, ह्याव त्याव. म्हटलं ठीक आहे बाबा, तुला काय विचार करायचा ते विचार कर. म्हटलं कसे असतात ना यार बायका, लिटरली. मी ना कधी कधी जाणून बुजून यांच्याशी ना पंगेच घेत नाही. मला ना खरंच हे होतं, म्हणून गप्प बसते. जे आपल्याहून जास्त एजच्या आहेत ना त्यांच्याशी ना पंगेच घेत नाही, जस्ट बिकॉज ना त्यांना एकदा आपलं कळत नाही आणि आपल्याला त्यांचं कळत नाही. त्यामुळे मी त्यांच्याशी जास्त पंगेच घेत नाही.
काही काही बायका तर एवढ्या फ्रस्ट्रेटेड असतात ना, की लिटरली त्या हात उगारायला सुद्धा कमी करत नाही. माझ्यावर तरी कोणी अजूनपर्यंत असं काही केलं नाही आहे, पण मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे ट्रेनमध्ये, की भांडण काहीच नसतं, फक्त बाजूला सरक असंच असतं. बोलायला की बाजूला सरक, आणि त्याच्यावरून एवढं मोठं भांडण महाभारत होतं ना, की काय बोलू. आणि त्याच्यानंतर ना मग माझं स्टेशन आलं नेरळ. म्हटलं 2 मिनिटासाठी ही एवढी भांडली माझ्यासाठी, असा राग येत होता ना. म्हटलं यार आशू ठीक आहे चल सोड, म्हटलं आता काय बोलून फायदा नाही कोणाशी. आणि मग नंतर मी उतरली ना, तर आमचं नेरळ स्टेशनचं आता सध्या ना काम वगैरे चालू आहे नेरळ स्टेशनला. तर इकडे पत्रे आहेत आणि इकडे ट्रॅक आहे, आणि जायला ना एवढासा छोटूसाच रस्ता आहे तिथून. तर कोणाचा धक्का नको लागायला म्हणून मी सेफ्टीसाठी असा हात ठेवते माझ्यासमोर आणि अशी सरळ चालते, की बाबा मी असा हात ठेवला आहे तर तुम्ही केअरफुली बाजूने चाला आणि धक्के बिक्के नका मारू. तर जी न्यू पब्लिक आली आहे ना नेरळमध्ये, प्लीज नेरळचे माझे फ्रेंड लोक जे ऐकत असतील ते प्लीज केअरफुली ऐका, की इथे मी काजळ नाही लावलं आहे ना, नंतर लावते, की मी अशी चालता चालता तरीसुद्धा लोक असं खाली टच करणार आणि एकदमच टच करायचं एवढं त्यांचं मिशन असतं ना, की समोरच्याला अनकम्फर्टेबल करणारच करणार. म्हणजे रात्रीची पोरगी जर थकून आलेली आहे, माझं सोडा मी त्या दिवशी तर फिरून आली, पण इतर दिवशीसुद्धा जेव्हा मी जॉबवरून येते लिटरली खूप थकलेलो असतो, खूप म्हणजे ट्रॅव्हलिंगमुळे एवढं बॉडी पूर्ण ड्रेन होऊन जाते ना लिटरली, की घरी येऊन कोणाशी बोलायची पण इच्छा नसते ॲक्च्युलीमध्ये, एवढं ड्रेन होऊन जातो. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही धक्का मारायचं बघताय, त्या मुलीला अनकम्फर्टेबल तुम्ही फील करवताय, सेफ फील नाही करवत आहे. आणि असंच चालता चालता तरी पण मी एकदम असं डिस्टन्स ठेवून चालते, की जेणेकरून ज्याचा कोणी हात लागेल तर आपल्या हाताला लागेल, बॉडीला पण टच नाही करणार, पण बॉडीला टच केलाच. आणि मी आता रिलिजनमध्ये पण नाही जाणार कोणत्या रिलिजनचा होता वगैरे, बोलली ना मी इथे तर लिटरली वादविवाद सुरू होतील या गोष्टीवर. तो सोडत आहोत त्या रिलिजनमध्ये नाही जात, पण मनुष्य कोणत्या पण रिलिजनचा असो यार, त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे आपल्या गर्ल्स वुमन्स या लोकांसोबत, मला तरी असं वाटतं. आणि रात्रीचं तर प्लीज कम्फर्टेबल फील करवा मुलींना, ज्या एवढ्या थकून भागून येतात यार, हो की नाही, आणि सेफ पण फील करवा यार. मी लिटरली बघत होती समोरून तो माणूस येतो आहे आणि आपला सिक्स सेन्स एवढा स्ट्रॉंग आहे ना वुमन्स लोकांचा फिमेलमध्ये, की त्यांना कळून येतो की हा समोरचा ना हा धक्का मारणार काय पण करून. आपण किती पण हे केलं ना, स्वतःला प्रोटेक्ट करायची हे केलं, हा धक्का मारून जाणार काय पण करून. आणि तेच झालं, त्याने असं करून गेलं. असा काही गरज होती, आधीच डोक्याची माझी पूर्णपणे मंडई झालेली, मंडई भाजीपाला सगळं झालेलं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला असा धक्का मारून गेला. मी मागे वळून त्याला बोलली, म्हटले तुला दिसत नाही का, नीट चालता येत नाही का तुला. तो मला बोलतो तू कोणाशी बोलतो, तुला माझी आहे का. म्हणजे चायला बेवड्या, म्हटलं भेंडी कुठून येतात रे हे लोक यायला नेरळमध्ये पहिले असं काहीच नव्हतं, आणि आता एवढी वस्ती वाढली आहे लिटरली. तुम्हाला सांगते कॉलेजचे जे बॉईज असतात ना, मी जेव्हा रात्री हायवेने येते या साईडून रात्रीचं, आता एकटी मुलगी आहे, जरा तरी थोडंसं तरी ठेवा काहीतरी. एकटी मुलगी बघितली नाही की गाणीच काय बोलायला सुरुवात करतात, बाजूनी बाईकच नेतात काय. अरे काय कशाला, ती रात्रीची ऑलरेडी घाबरलेली असते, तिच्यामध्ये तुम्ही एवढं अनकम्फर्टेबल तिला फील करवता यार, लिटरली म्हणजे काय बोलू मी, असं होतं मला. तर मी त्याला बोलली, तो बोलायला लागलो तू कोणाशी बोलते वगैरे, मनामध्ये बोलली याला जर माझा हिंगा दाखवला ना, म्हटलं आता कोणाशी बोलते वगैरे सगळं काढून ठेवेल म्हटलं मी याचं. म्हटलं आशू रात्र आहे, सोड जाऊ दे, आधीच लेट झाले, 9:45 झालेले, तर घरी 10 वाजता पोचले, म्हटलं खूप लेट झाले, सोड जाऊ दे. आणि लोक आजकालची चांगली नाही आहेत, डोक धरून असतात, कोण कुठे एकटं भेटलं ना तर आजकाल काहीही होतं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आजकाल 4 वर्षाची पोरगीसुद्धा सेफ नाही आहे स्वतःच्याच घरामध्ये.
लिटरली एवढं डेंजर न्यूज ऐकायला येत आहेत. मुलं बायका सोडा, पोरी सोडा, बाळं पण सोडा, ॲनिमल्सवर सुद्धा रेप होतात लिटरली. एवढा भीषण आणि एवढा भयानक प्रकार चालू आहे आता सध्या. तर मी हे सगळं विचार लगेच येतात. म्हटलं नको उगाचच मरू दे, जाऊ दे. मी तिकडनं निघून गेली. आणि हेच जर दिवसा ढवळ्या असताना, मी खरं सांगते, त्याला दिवसाना चांद तारे सगळे मी दाखवले असते. कारण मी गप्प बसणाऱ्यामधली नाही आहे. हरिश्चंद्र तर आहे माझ्यामध्ये. तर जिथं कुठं जाते ना, मी ना सहन करून घे. ज्याचा कोणाचा हात लागला ना, मी एक तर त्याला मारते ना, तर त्याला बोलणार सगळ्यांसमोर की नीट वाग म्हणून, कसा राहतोस तू, कसा वागतोस तू. आणि प्लीज नेरळकरांनो, प्लीज जे माझे जुने फ्रेंड असतील ते कोणी ऐकत असतील तर मी खरंच सांगते, नेरळमध्ये मुली सेफ नाही आहेत आता. जे नवीन पब्लिक आलेली आहे नेरळमध्ये, कुठली पण पब्लिक असो, तर त्यांची जी पोरं आहेत वगैरे, मी इथे इथून पण येते ना, स्टेशनच्या इथं बाजूला, ट्रॅकच्या बाजूला जो सिमेंटचा रस्ता झाला आहे तिथून येते. तिथेसुद्धा एवढं भयानक शांतता असते की भीती वाटते की कोणी तोंड दाबून काय केलं तर तिकडनं पण मी पळत एकदम फास्ट चालत जाते. आणि समोरनं गेट लागतो, आपला रेल्वे गेट जो आहे ना तो लागतो. आता त्या रेल्वे गेटाजवळ मला सांगा, जी जुनी पब्लिक आहे ना ती एवढं लक्ष देत नाही बायकांकडे, मुलींकडे, गर्ल्स लोकांकडे, कसं पण ड्रेसिंग असो ते एवढं बघत नाही, जे आपले जुने नेरळकर आहेत. पण जे नवीन आहेत ना ते कंटिन्युअस बघत बसतात. आणि कारमधले जे आहेत आणि जे बघतात ते डेफिनेटली कुठून तरी बाहेरूनच आलेले आहेत, त्यामुळे त्यांना आपण काय बोलू नाही शकत. पण जे बाईकवर असतात, छोट्या मुलांना घेऊन उभे आहेत ते पण बघतात. वरून जे नुसते पोरं मंडळी बसली आहेत आणि ते पण बघतात. आणि इव्हन कमेंट पण पास करतात. आणि तिकडनं एवढं चालायला जागा पण नाही आहे त्या रोडवरून, तर एवढं कट मारून वगैरे नेतात ना बाईक एवढं, आणि फास्ट नेतात, ओरडत काय म्हणजे काय राहिलंच नाही आहे. तर हे असंच काहीतरी स्टोरी सांगायची होती मला. असंच म्हणजे जी घडली आहे तेच सांगते तुम्हाला स्टोरी, इकडनं तिकडनं उचलून नाही सांगते. आणि हे जे भांडण आहेत ना हे तर रोजचेच होत राहतात. पण असं सांगायचं होतं की कशाला बाबा बिनकामाचं का भांडताय तुम्ही, आणि ज्यांची चुकीच नाही आहे त्यांना तुम्ही ड्रॅग करतायत इन टू द फाईट. सो प्लीज असं करू नका. शांत बसा, शांत राहू द्या. स्टोरी संपली, पण मेकअप तर पटापट संपला नाही माझा. ओके, स्मज वगैरे करून झालं आहे. म्हणजे ज्या मी याच्यामध्ये आलेली ना, वाव, असं कोणाची भांडणच झाली नाही माझी. भांडण होत नाही माझी कोणाशी जास्त करून. माझी मम्मा खूप घाबरते, तिने सांगून ठेवलेलं आहे मला, कोणाशी भांडायचं नाही, कोणाच्या तोंडी लागायचं नाही, गप्पा जायचं आणि गप्पा घरी यायचं. तर असे काहीतरी विचित्र भांडणं होत राहतात ट्रेनमध्ये. तर म्हणजे तुम्ही पण अलर्ट राहा की बाबा असे काही लोक असतात की फ्रस्ट्रेट झालेले असतात आणि त्यांना फक्त मोका पाहिजे असतो भांडण करण्यासाठी. आणि तेच झालं माझ्यासोबत सुद्धा. आणि आमच्यासोबत एक लेडीज होती, शी इज आय थिंक फ्रॉम कोलकाता समथिंग, पण ती नेरळची होती आणि ती मराठी पण सुंदर बोलत होती, इंग्लिश, हिंदी, एव्हरीथिंग. शी इज गुड इन इट. तर तिने लिटरली आम्हाला दोघींना पण कंट्रोल केलं होतं की सोड, जाऊ दे वगैरे, कशाला उगाचच. ती बघतच होती, म्हणजे शिकार शोधत होती ती पोरगी बाई, कोणाशी भांडायचं वगैरे. अरे म्हटलं तुम्ही शोधा ना, आमच्यावर कशाला डोक धरताय. आणि भले मी तर त्यांचं तर काही घोडं पण मारलं नव्हतं, तरीसुद्धा उगाचच.
तर ही होती आजची छानशी स्टोरी. स्टोरी कशी वाटली? मी अशा छान छान स्टोऱ्या ना, म्हणजे जे आपल्या घडतात ते तुम्हाला घेऊन येईल. असं काय घडलं वगैरे तर, किंवा त्या प्रकारचा ना व्हिडिओ नाही तर शूट करेल, म्हणजे तुम्हाला एक प्रूफ राहील है का नाही, की हाँ पापा सच में ऐसा कुछ हुआ है. पण प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की नेरळकरांनो, प्लीज मुलींना सुरक्षित ठेवा, सेफ फील करवा त्यांना, आणि कम्फर्टेबल त्यांना वाटलं पाहिजे तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून. तुम्ही अशी बाजूनी धक्के बिक्के जर देत जाणार आणि वरून असं दाखवणार की काही घडलंच नाही आहे, चुकी माझी आहे, चुकी तुझी नाही माझी आहे, असं प्रिटेंड करतात ते लिटरली. आणि बेवडी माणसं एवढी पण इनोसंट नसतात, त्यांना माहिती असतं ते काय करतात आणि काय नाही ते. धक्के मारणं, हे मारणं, आणि नंतर वरून आवाज उचलतो आम्ही सगळ्यांसमोर, तर तुम्ही असं दाखवत आहेत की आमची चुकी आहे. जे आईला म्हटलं, तुम्ही इकडे 3-4 वर्ष राहतात, आत्ता आलेले 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले. आम्ही इथे लहानपणापासून राहतोय, आमची इथे स्वतःची घरं आहेत, तर आमच्याशी तरी पंगे नका घेऊ प्लीज. खूप शांततेने सांगते. आता जी नवीन पब्लिक आली आहे ना, यांच्यासाठीच बोलते मी. तुम्ही बोलत असेल की आम्ही इथं येऊन घर घेतलं आहे, मग आमचं घर आहे. बॉस, घर जरी असतं ना, इथली माणसं खूप नवीन आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. 2 मिनटात खाली करून ना पाठवून देऊ. त्यामुळे व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित वागा. अदर कास्ट, एकदा तर रात्रीचं ना घरी येत होती, काहीतरी 9 वाजलेले, रोजचा टायमिंग आहे माझा ऑफिसवरून घरी यायचं, 9 वाजता बरोबर मी येते घरी. तर तिकडनं निर्माण नगरीवरून, कारण की इकडे पब्लिक नसते ना जाण्यासाठी, तर मी निर्माणमधूनच येते. तर मी निर्माणमधूनच येते, तर तिकडे कशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत 2-3 खाली उतरण्यासाठी. तर आता एका मागोमागे एक जातोय ना, तो पोरगा नुसता मध्ये घुसत होता. म्हटलं जा बाबा जा, तू जा पहिले. तर बोलतो काय झालं? म्हटलं कोण आहेस तू, हे ते. म्हटलं हां, म्हटलं भाई तुला माहिती आहे का तू कोण आहेस? म्हटलं आम्ही इथलेच, तू कोण आहेस ते सांग म्हटलं पहिले. आईला मला तर कधी कधी आश्चर्यच वाटतं यार. आता मी पण जर कुठल्या दुसऱ्या जागी गेली राहायला, फॉर एक्झाम्पल विरार, बँड्रा या साईडला गेली राहायला, आणि तिथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यावरच आवाज चढवला मी, त्यांच्यावरच जर मी दादागिरी केली, भले मी तिथे घर घेऊन राहते आहे, माझं स्वतःचं आहे, माझी स्वतःची जागा आहे, पण आपण तिकडच्या लोकांना ॲडजस्ट करतो की नाही, की त्यांच्यावरच आपण दादागिरी दाखवणार, आणि स्पेशली मुलीवर. आणि भांडताना पण ना एवढे डेंजर भांडतात, म्हणजे चुकी यार तुमची आहे, लिटरली तुमची आहे यार, तर शांत बसा, सॉरी बोलून कटवा ना सब्जेक्ट. नाही, माझं इगो हर्ट झाला, मेल इगो हर्ट झाला, मी तर बोलणारच, तू कोण, मी कोण, आणि लिटरली शिव्या देऊन मग मी सोडते वय. मी नाही घाबरत मग अशा टायमाला, कारण मला माहिती आहे जर पुढे सब्जेक्ट वाढला ना, तर आम्ही नेरळकर काय आहे ना हे पण दाखवून देऊ शकतो. असे जास्तच बोलते जरा मी. माझा भाऊ व्हिडिओ बघेल ना, बोंबाबोंब करेल, असं बोलतात का, तसं बोलतात का. सो फॉरगेट इट. 9 वाजले. आज काय मस्करा लावून होतं नाही वाटतं माझं.
नाही, मी ते आता बघून बघून लावते ना, त्यामुळे होत नाही आहे. नाहीतर असं मी एकदम 5 मिनिटात वगैरे करते. आणि एवढ्या सगळ्या याच्यामध्ये बडबड करता करता ना ब्लश राहिलं आपलं, सगळं काळं निळं झालं. मी ते फडकं घेतलेलं. हां, तुम्हाला माझा मेकअप पण कसा वाटतो नक्की सांगा. हां, अजून पूर्ण नाही झालं आहे. थांबा जरा, ॲब्रो करायचे अजून आणि लिपस्टिक लावायची आहे. इथं हा एवढा पिंपल आल्याने जातच नाही आहे, असा राग येतोय मला. मी रोज ते सिरम माझं यूज करते, छान काळजी घेते, स्टील तो जात नाही आहे. आय रिअली डोंट नो, पिरियडचा वगैरे पण असू शकतो, सांगता येत नाही. I'm a bad liar. अँड डोंट वरी, जर जास्त आपला ब्लश झाला ना तर पावडरने आपण त्याला इवन टोन करू शकतो. गरम व्हायला लागलं. मी तर फॅन बंद ठेवला आहे. आणि काही विचार करत असतील की मम्मी नाही दिसत आहे, एवढा मोठा व्हिडिओ झाला पण अजूनपर्यंत मम्मी नाही दिसत आहे. तर मम्मा गेली आहे माझी बैठकीला. मग मी फटाफट छान म्हटलं सकाळी सकाळी छान रेडी होऊन जाऊया, जायचं आहे तर, आणि व्हिडिओ पण करू मस्तपैकी. पोतो पोतो ब्लश पोतो. आता ॲब्रो करू आपण. तुमच्या पण काही स्टोरी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नक्की हायलाईट करूया त्या गोष्टींना. टेन्शन नाही घ्यायचं, असले काय रोज बघायला भेटतात असली माणसं. घाबरून नाही जायचं. लिपस्टिक नाव मी आज 3 शेड यूज करणार आहे लिप्सला. फर्स्ट हा, सेकंड हा आणि थर्ड हा. आणि मित्रांनो प्लीज, तुम्ही एवढे सगळेजण मला फॉलो करतात इन्स्टाला या FBला, तर यार माझे ब्लॉग बघा ना आणि सबस्क्राईब पण करा. तुम्ही नुसते बिनकामाचे मेसेज करतात, बिनकामाचे कॉल करतात, हाय हॅलो गुड मॉर्निंग, जेवलीस का, तू इकडे राहते का, तू तिकडे, असं नका करू यार प्लीज. आणि मी माझ्या ब्लॉगमधूनच सांगते, फ्रेंडशिपचे तुम्ही रिक्वेस्ट पाठवतात दॅट डझंट मीन की समोरचा बोललाच पाहिजे. तुम्ही लिटरली व्हिडिओ कॉल, मिस कॉल हे द्यायला सुरुवात करतात. अँड आय गेट, जाऊ दे.
दिवसा ढवळ्या पण काय वाटत नाही, आपण ना इग्नोर करतो, कारण की आपण कामामध्ये वगैरे असतो. आणि जेव्हा मी FBवर टाईमपास करायला येते या फिर चेक करायला येते काही स्टेटस वगैरे, रात्रीचं ते पण 12 वाजता वगैरे जेव्हा टाईम भेटतो तेव्हा, लिटरली तेव्हा व्हिडिओ कॉल, मग हातात शिव्या. मी तर एवढ्या पोरांना शिव्या दिल्यात ना. बिकॉज मला नाही आवडत बिनकामाचा फालतूगिरी ना, अजिबात आवडत नाही. तशी लिपस्टिक पण छान दिसती आहे, बट तिला थोडीशी एन्हान्स करूया आपण अजून. ही ना ब्लू हेवनची आहे, मी घेतलेली फक्त 100 रुपये, शॉपमधूनच घेतलेली. आणि ही सुद्धा मिशोवरून घेतली आहे मी, फक्त 100 रुपयाची आहे, न्यूड कलर. हे बाजूला ना कार धुत आहेत, याला पण आताच यायचं होतं सकाळी सकाळी कार धुवायला. आवाज येतो ना व्हिडिओमध्ये. आणि ही रेड लिपस्टिक आहे, खूप जुनी लिपस्टिक आहे ही माझी रेड लिपस्टिक. आता संपायला पण आली आहे बिचारी, तर मी बोलली त्याला वापरूनच घेऊया. खूप खूप जुनी पुराणी आहे माझी. त्यामुळे आठवत नाही कुठून घेतलेली, काय घेतलेली. सी है ना, याच्यामध्ये थोडा ना थोडासा असं एकदम व्हाईट व्हाईट दिसतोय, पण जेव्हा मी मिररमध्ये बघते ना खूप छान दिसतोय. तर छानशी आता हेअरस्टाईल करते मी. हेअरस्टाईलमध्ये काय करायचं, टिकली लावायची अजून, टिकलीशिवाय कुर्तीला शो नाही. मला ना असं खूप वाईट वाटतं कधी कधी की ना आपण एवढे शांत बसलो आणि आपण म्हणजे लिटरली मी देवाला अशी प्रार्थना करून जाते की आज प्लीज माझं कोणासोबत होऊ नको देऊ, कारण की एकदम मी शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि माझी छोटी मोठी भांडण नाही होत, माझी खूप बडे भांडणं होऊन जातात मग माझे, आणि सब्जेक्ट पण तसे मोठे मोठे असतात. त्यामुळे मी खूप अवॉइड करते या सगळ्या गोष्टी, कारण की माझ्या रागावर कंट्रोल नाही आहे. की एकदा मी भडकली ना मग ते सगळं विस्कळतच जातं सगळं. सो दॅट मी खूप प्रिकॉशन्स घेते या गोष्टीचे की माझं कोणासोबत वाजलं नाही पाहिजे. आणि मला कळत नाही, मी सेम टू सेम इकडे हेअरस्टाईल करते तरी पण ही वाली का चुकते. आय लिटरली डोंट अंडरस्टँड. छान पाऊस पडतोय मस्त. ए बाबांनो, तुम्ही जे कोणी धबधब्यावर जात असतील ना तर प्लीज केअरफुली. मागचं वर्ष माहिती आहे ना काय झालेलं, सगळेजण धबधब्याच्या नावाखाली मरतच होते. मी तर मागच्या वर्षी ना पूर्ण कॅन्सल करून टाकला होता, धबधब्यावर जायचंच नाही. भरपूर जणांनी सांगितलं चाल चाल चाल, नो बिलकुल नाही जाणार मी. है ना, छान दिसते ना. चलो पूर्ण रेडी होऊन तुम्हाला दाखवते मी छानपैकी माझी ड्रेसिंग.